हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, आपण यापूर्वी एक रेकॉर्डिंग घेतली आणि त्याच्यामध्ये मान्सून 2026चा तुम्ही सविस्तर अंदाज दिलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाहिला नसेल त्या शेतकऱ्यांनी ते अंदाज पाहावे. आणि सर, हं. जो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला जो नवीन प्रश्न आलेला आहे, हं, हं. तो म्हणजे आता हे जे पुढील वातावरण बनत आहे, तर याच्या बाबतीत महत्त्वाचा इशारा कोणचा राहणार? म्हणजे गारपीट वगैरे राहणार का? मग राहणार तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार? त्याबाबत एक महत्त्वाचा इशारा आणि सविस्तर अंदाज द्यावे सर. नक्कीच. येणाऱ्या 14 तारखेपासून बेळगाव, कोल्हापूरचा भाग मात्र वातावरणाच्या बाबतीत सक्रिय आहे हो, आणि येणारा देखील मराठवाडा, विदर्भ गारपिटीच्या रडारवरती लवकरच महाराष्ट्रामध्ये तो परिसर सक्रिय होताना दिसणार आहे. बरोबर. आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा हरभरा वगैरे काढणं चालू आहे. तर काढण्याचं काम जे आहे ते चालू ठेवा आणि नियोजन देखील त्या पद्धतीने तयार करा, की जेणेकरून ज्या ठिकाणी आपण ज्या तारखेला सांगतो त्याच्या 1-2 दिवस अगोदर तो गोळा करणं झाला पाहिजे. बरोबर आहे. तर 14 तारखेला कोल्हापूर वगैरे भाग आहे. तिथे 1-2 ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता राहू शकते. 10-15 मिनिटं, 20 मिनिटाचा पाऊस आहे. हो, 15 तारखेला नांदेड, लातूरमध्ये किरकोळ असा पाऊस होऊ शकतो. म्हणजे 15 तारखेपर्यंत जास्तही मजल नाहीये. पण बरोबर. सतर्क राहणं गरजेचं आहे. हो, 16 तारखेला जो इशारा असेल, तो लातूर, सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये आहेच. जी हं, काही कर्नाटक लगतच्या भागांना तो होईल आणि बीड जिल्ह्यातही तो काही ठिकाणी होणार आहे अपवाद. हो, आणि विषय विनंती अशी आहे, हा महाराष्ट्रामध्ये सोलापूर वगैरे भागांमध्ये बरोबर, याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात असणार आहे. पण या काळामध्ये खानदेशला, विदर्भाला नाहीये. जो बरोबर. आपण 16 तारीख सांगतोय. हो. विदर्भाची जर कंडिशन लक्षात घेतली, तर एक चंद्रपूरमध्ये 1-2 ठिकाणी अपवाद घडू शकतात या टायमिंगला. पण वरती बुलढाणा वगैरे भागामध्ये 16 पर्यंत धोका नाहीये. हं, हं. 16 म्हणण्यापेक्षा 17 पर्यंत धोका नाहीये खानदेशला आणि विदर्भाला. बरोबर. आणि त्यानंतर परिस्थिती जी 18 तारखेची आहे, मेन पॉइंट इथे येतोय, की ह्या 18 आणि 19ला बेळगाव, हुबळीला दुपारपर्यंत मजल मारेल आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सोलापूर वगैरे भागात वातावरण हे सक्रिय होऊन जाईल. हं, हं. ज्यामध्ये लातूरचा, नांदेडचा, अकोल्याचा, नागपूरचा, चंद्रपूरचा, गोंदियाचा, गडचिरोलीचा समावेश आपण या वातावरणाच्या रडारवरती दाखवला जातोय. त्यामुळे तिथे सांगितला बी जातोय. बरोबर. तर खरं हे वातावरण लातूरला जास्त प्रमाणात टार्गेट करतंय की काय असं त्याच्यामध्ये चिन्ह दिसतायत नांदेड आणि लातूरला. पण असं काही नाही. लातूरच्या ऐवजी तो परभणीकडेही मजल मारू शकतो. हो, एक्झॅक्टली ह्या दोन्हीचा डिफरन्स एवढा आहे, की जितका दाब जास्त पूर्वेकडनं पश्चिमेकडे तितकं वातावरण वरती मंठ्यापर्यंतही सरकू शकतं. पण एक बरोबर. पॉइंट ऑफ व्ह्यूच्या नजरेने जर पाहिलं तर मराठवाड्याचा हा भाग मात्र वातावरणाच्या रडावरती जास्त आहे. हो, 19 तारखेचं चित्र थोडं आणखीन पलटणार आहे. 19 तारखेला मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. मेन पॉइंट हा धाराशिव जिल्ह्यापासून ॲक्टिव्ह होतो. तो लातूर नांदेडच्या भागापर्यंत आहे. इकडे वाशिम जिल्हा परिसर 19 तारखेला आहे. नंतर अकोला आहे, अमरावती आहे. एकंदरीत सांगायचं म्हणलं तर मराठवाडा आणि विदर्भ सगळाच आहे. बरोबर सर. एकंदरीत. हो, मग आता सगळ्यामध्ये सगळीकडेच पडेल का? तर मी पहिलेही सांगितलंय 30% आणि 35% व्याप्ती म्हणजे पहिल्या अवकाळीच्या तुलनेमध्ये ही व्याप्ती जास्त आहे. हो. एकंदरीत 70% भागांना आभाळाली 4-2 थोडे पडतील. पण पडण्याचं जे काही प्रमाण आहे, घेण्याचं प्रमाण जे आहे ते 35% वरती आहे. एकंदरीत याच्यामध्ये 15% भागांना गारपीट देखील होऊ शकते. एक्झॅक्टली नांदेड जास्त व्याप्तीचं आहे, लातूर जास्त व्याप्तीचं आहे आणि सोलापूर आहे. मग बरोबर. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिककरांना, धुळेकरांना धोका नाही आहे का? तर एक्झॅक्टली 19-20 तारखेला याच टायमिंगला यांना पण धोका आहे. पण मॉडेलच्या काही गोष्टी अशा आपण लक्षात घेतल्या, की इथे वारं जास्त आहे म्हणजे पश्चिमेकडनं पूर्वेकडे बाष्प ट्रान्सफर करण्याचं. इथे फक्त इन्सेंटिव्हिटी कमी दाखवली जाते. पण सतर्क राहण्याचा इशारा जो आपल्या प्रयोगशाळेअंतर्गत दिलेला आहे, तुम्ही या हो, दिवशी सतर्कच राहा. कारण की बरोबर. मॉडेलनुसार वातावरण तुम्हाला पाऊस दाखवला जात नाहीये. पण काही गोष्टीचा इफेक्ट इथे होऊ शकतो. तर तुम्हाला 2 दिवस काळजी घ्यायची आहे. मराठवाडा आणि बरोबर सर. विदर्भ मॉडेलनुसार पावसाच्या रडावरती आहे. बरोबर सर. आणि हां. सर, शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की बऱ्याचशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की पूर परिस्थिती निर्माण होणार. तर त्याबाबत काय सांगणार सर तुम्ही? हे बघा, अवकाळीचा कुठलाच नियम लागणार नाही कुणालाच. हो, अवकाळी काय करू शकतो? महाप्रलयपर्यंत ही गोष्ट अवकाळी करू शकतो. पण बरोबर. महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल, अशी जी कंडिशन सांगितली जाते, त्यामागची इन्सेंटिव्हिटी म्हणजे टक्केवारी व्याप्ती कुठे आहे? हो, हो. ही बरोबर. सांगण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आज शेतकऱ्यांचा गहू असेल, ज्वारी असेल, अशा पिकाचं रानामध्ये पसर पडलेली आहे. हो, तर तुम्ही जालन्याला पूर सांगत असाल, तर जालन्याला शेतकऱ्यांना तो इशारा द्या ना. बरोबर. उगाच उठलेली टाळायला हे चुकीचं आहे. पूर बरोबर. परिस्थितीच्या बाबतीत किंवा अति पावसाच्या बाबतीत जे काही जिल्हे असतील, ते लातूर आणि नांदेडसाठी इशारा असतील. या शेतकऱ्यांनी फक्त वारं, कावरामुळं आपला माल वगैरे गोळा करून अति ठेवायचं इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये, जालन्याच्या तुलनेमध्ये, बीडच्या तुलनेमध्ये, इकडे बुलढाण्याच्या तुलनेमध्ये, संभाजीनगरच्या तुलनेमध्ये, नाशिकच्या तुलनेमध्ये किंवा खानदेश पश्चिम महाराष्ट्र तुलनेमध्ये बरोबर. ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांनी जास्त सतर्क राहायचं आहे. बरोबर आहे सर.
हं, हं. मात्र काय झालं सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो आपल्याला प्रश्न आला होता, की न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं-असं सांगण्यात येत आहे. तर हं, हं. शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं आणि शेतकरी आपल्याला अच्छा. वारंवार एकच प्रश्न विचारत आहे, की "सर मग आम्ही गहू काढायला पाहिजे का? थोडं थांबलं तरी चालेल?" माझ्या वतीनं फक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्यांचा चांगलाच वाळलेला गहू आहे, तो शेतकरी ऑलरेडी काढतो हे सांगण्याचंही त्यांना काम नाहीये. बरोबर. पण नक्कीच ज्याचा सर. कच्चा गहू आहे, अशा अवस्थेत आहे, काढला तरी त्याचं खळं व्यवस्थित होईल, पण तो नंतर घरामध्ये आणल्याच्या नंतर तो माल खराब होणार आहे. हो. अशा डिसिजनमध्ये एक विनंती करतोय, की याच्यामध्ये जर नांदेडकर असतील, लातूरकर असतील, हिंगोलीकर असतील, यवतमाळकर असतील, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या भागातले शेतकरी असतील, यांनी थोडा इतकं बारीक-सारीक कच्चा जरी असला तरी काढण्यासाठी चालतंय. पण बरोबर. जालन्याकरांना, बीडकरांना, परभणीच्याही पलीकडल्या भागातला, अहिल्यानगरकरांना, छत्रपती संभाजीनगरकरांना हा सल्ला नाहीये, की तुम्ही कच्चा पण गहू काढा. जर बरोबर. तुम्हाला असं वाटतं तर थोडंफार का होईना घरामध्ये येईल. आता हा जो अवकाळी याच्यामध्ये एकही हवामान तज्ञ गावाचं नाव घेऊ शकणार नाहीये. नाहीये. मान्सूनचा बरोबर. पॅटर्न वेगळा राहतो, अवकाळीचा हो. पॅटर्न वेगळा राहतो. अवकाळी माणसाचं आणि अवकाळी मान्सूनचं गणित कोणीच लावू शकत नाही, की ही गावखेड्याला गारपीट होणार आहे म्हणून. बरोबर फक्त आहे सर. एवढं सांगू इच्छितो, की जास्त व्याप्ती कोणत्या जिल्ह्यांना आहे आणि ते व्याप्तीचा विषयही आपल्यामध्येच निघतोय. आपल्या हो. परिसराअंतर्गत सांगितला जातो. इन्सेंटिव्हचा विषय आपल्याला सांगितला जातोय, की बरोबर. लातूर आणि नांदेडची इन्सेंटिव्ह या बाबतीत जास्त आहे. त्यामुळे या बाबतीत शेतकऱ्यांनी थोडा ठोस निर्णय घेतला तरी चालतोय. पण विनाकारण पश्चिम महाराष्ट्र, खानदेशला किंवा मध्य महाराष्ट्राला ह्या गोष्टीला वेठीस धरणं, की तुम्ही कच्चा माल का होईना काढाच, हे बरोबर. चुकीचं आहे. बरोबर त्यामुळे आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे, सरळ-सरळ प्रयोगशाळेकडे जिथे-जिथे तुम्हाला व्हिडिओ असतील तिथे तिथे पाहून घ्या. समाधानकारक उत्तर तुम्हाला तिथेच मिळेल. डिसिजन घेण्याच्या बाबतीत कच्चा माल कोणीच काढू नका. नांदेडकरांना थोडासा त्रासदायक वाटत असेल, की आपल्या 3 वर्षापासून आपल्या भागामध्ये अवकाळी होतोच. हो. अशा शेतकऱ्यांनी थोडाफार किंचित अशा प्रमाणात आपल्याला सहन होईल असं काढलं तरी चालतंय. पण माझं एक डिसिजन आहे प्रयोगशाळेअंतर्गत कच्चा माल ह्या वातावरणाच्या घाईमुळे काढू नका. आणि बरोबर या सर. पलीकडे जाऊन सांगतोय, हे वातावरण चक्क एवढ्या दिवसासाठी नाहीये. या वातावरणाचा टप्पा पुढे सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये आहे. पहिला आठवडा आहे, तिसरा आठवडा आहे. अक्षरशः मेमध्ये सुद्धा हे वातावरण आहे. म्हणजे बरोबर. अक्षरशः इथून हे वातावरण चालणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला वारंवार अपडेट घेणं गरजेचं सुद्धा राहणार आहे. बरोबर सर. आणि हं. सर शेतकरी पावसापेक्षाही गारपिटीला घाबरत आहे. म्हणजे बा गारपीट झाली तर आमचं भरपूर नुकसान होणार. तर परत एकदा जे गारपिटीचे जिल्हे आहेत ते सविस्तर सांगा सर. नक्कीच. आता सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे, गारपिटीच्या रडारवरती सर्वप्रथम येतोय लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा. हो. यामध्ये भलेही डायव्हर्टिंग सिस्टम जास्त असली, म्हणजे इकडे-तिकडे सरकण्याचा प्रमाण जरी असला, तर त्या पाठोपाठ परभणी जिल्हा सुद्धा येतोय. त्या पाठोपाठ चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावतीचाही समावेश आहे. भलेही अमरावतीला होईल कमी किंवा जास्त हा समावेश आहे. किंचित प्रमाणात छोटे-मोठे रडार जे बनलेले आहेत, ते बुलढाणा जिल्हा, परभणी, सोलापूर, धाराशिव पट्टा देखील आहे. जालन्याचा अजूनही गारपिटीच्या बाबतीत समावेश मॉडेलनुसार दिसत नाही. पण तरीसुद्धा काही ठिकाणी बाष्पयुक्त वाऱ्यांचं आगमन हे होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे त्या बाबतीत त्या जिल्ह्यांचं नावसुद्धा आपण ॲड करू शकतो. पण घाबरायचं काही कारण नाही. जालन्याला त्या तीव्रतेचा धोका नाहीये. बरोबर. त्यानंतर गारपीटच्या बाबतीत जर बघितलं तर थोडा बीड जिल्ह्याचा केजकडील, अंबाजोगाईकडील देखील भाग येण्याची शक्यता वाटते. आणि या पलीकडे जर आपण द्राक्ष उत्पादकांच्या बाबतीत आपण हा निर्णय सांगणार नाही. कारण की मला माफ करा, कारण की या भागातला शेतकरी जोपर्यंत म्हणत नाही, की सर तुमच्या अंदाजाची गरज आहे आणि तुम्ही जसं सांगता तसं आमच्या भागात होतंय. पण तुमच्यामुळे भाव पडतोय, तुमच्यामुळे अंदाजामुळे आमचे पिकाचं नुकसान होतं. त्यामुळे त्या भागाच्या गारपिटीबद्दल आपली भूमिका तटस्थ आहे. त्याबद्दल तिथला गारपिटीचा अंदाज देऊ शकत नाहीये. बरोबर आहे सर. आणि सर हं. हे मी बऱ्याचशादा तुमच्या माध्यमातून जे माझ्या चॅनलवरती रेकॉर्डिंग घेतो आणि मी तुम्हाला जे शेतकऱ्यांचे प्रश्न विचारतो, तर त्या बाबतीत तुम्हाला काय वाटते आणि माझ्या चॅनलच्या बाबतीत काय वाटते ते तुम्ही शेतकऱ्यांना 2 शब्दात सांगावे सर? नक्कीच. शेतकऱ्यांनी अवश्य कमेंट करायच्यात. सचिनला जे काही तुम्हाला विचारायचं आहे, ते तुमचे प्रश्नच मांडतो, जे तुम्ही विचारतायत. भले तुमचं नाव त्यामध्ये घेत नसलं तरी वेळ नसेल म्हणून तो घेत नसेल. पण तुमच्या प्रश्नांचा अचूक उत्तरांची जी काही अपेक्षा माझ्याकडे करतो, त्याचं देखील मला आवडतं आणि विशेषतः हे गोष्टी तुम्ही तुमच्यापुरत्या मर्यादित न ठेवता संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत व्हायरल करा आणि याबाबत तुम्ही तुमच्या कानाकोपऱ्यामध्ये जसं की खानदेश असेल, विदर्भ असेल या शेतकऱ्यांना तिथे अटॅचमेंट करा. सबस्क्राईब करून तिथे तुमचं उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करा. जय बरोबर शिवराय. सर. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद सर. जय शिवराय.